गोंदियामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणातच धानाची शेती करतात आणि इथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं शेतकऱ्यांकडून धान खरेदी केला जातो। यंदा राईस मिलर्सच्या प्रलंबित मागण्यांमुळे धानाची भरडाई रखडली आणि त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून हा धान उघड्यावर तसाच पडून आहे। दरम्यान इथे झालेल्या अवकाळी पावसामुळे धानाला अंकुर फुटलेले असून केंद्र चालकांचं नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने ही धान खरेदी केली जाते। मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या संस्थांना शासनाच्या वतीने गोडाऊन न दिल्याने त्यांना उघड्यावरच धान साठवून ठेवावे लागतात। यावर्षी राईस मिलर्सच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे धान गेल्या 6 महिन्यापासून उघड्यावर पडले आहे। त्याच्यामुळे धान अक्षरशः अंकुर आलेले आहे। आपण बघू शकता की हे जे धान आहे गेल्या 6 महिन्यापासून खरेदी करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने या धानाला अंकुर फुटलेले आहे। याच्यामध्ये आता या संस्था चालकांचं मोठं नुकसान झालं आहे। त्याच्यामुळे संस्था चालकांकडून शासनाकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत। आपल्यासोबत स्वतः या संस्थेचे सचिव आहेत बोलण्याकरिता। दादा काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे तुमची? आता मागणी म्हणजे आमची शासनाकडे एकच आहे, खरेदीला आता 6 महिने अजून पूर्ण झालेले आहेत पण अजूनसुद्धा मालाची उचल झालेली नाही। आणि कसं आहे, माल राईस मिलर्स उचल करतात आणि ते राईस मिलर्सच्या काही मागण्या असल्यामुळे ते स्ट्राईकवर असल्यामुळे ते माल उचल होत नाही आहे त्यांचं, त्यामुळे आमचं भरपूर नुकसान होत आहे आणि नुकसानीची भरपाई ते आपल्या TDCकडून 1.5 पटीने संस्थेकडून वसूल करण्यात येत आहे। जुना धानाची जे उचल न झाल्यामुळे संस्था चालकांना नवीन धान खरेदी करायला मोठी अडचण निर्माण होत आहे। त्याकरिता शासनाने लवकर हे धान उचलून नवीन धान खरेदी करण्याकरिता सुरुवात करावी अशी मागणी संस्था चालकांकडून होत आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।